नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आज आहे 19 जुलै 2026 आणि आज आहे रविवार. जून हप्ता वितरण थांबले आहे का? जून 24वा हप्ता अपडेट. जून महिन्याचा हप्ताचे वितरण सुरू झालेले आहे. लाडक्या बहिणींना माहीतच आहे, परंतु याचे वितरण हे बंद झालेले आहे का आणि यापुढे अजून किती दिवस सुरू राहील? लाडक्या बहिणी, तुम्हाला सर्वांना जून महिन्याचा हप्ता मिळाला का? सगळ्या लाडक्या बहिणींना आठवणीने कमेंट करायची आहे की तुम्हाला हप्ता आला का. नसेल आला तरी कमेंट करा आणि आला असेल तरी कमेंट करा. तुम्ही ज्या काही गावातून असाल त्या गावाचं नाव लिहा आणि हा पैसे आले एवढं लिहा फक्त. तर लाडक्या बहिणी, जसे की 8 जुलैला जून महिन्याच्या हप्त्याचा GR निघाला होता आणि 15 जुलैला वितरणाला सुरुवात झाली होती. 15, 16, 17 तीनही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात भरभरून वितरण झालेले आहे. परंतु आज रविवार आहे. रविवारची आज 19 तारीख आहे. रविवारी वितरणाचं म्हणजे चान्सेस कमी आहे आणि शनिवार म्हणजे काल महिन्याचा 3रा शनिवार होता, त्यामुळे कालही वितरण सुरू होते. परंतु आता लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेमध्ये फार कमी राहिलेले आहेत, त्यामुळे जो निधी होता तोही कमीच महिला व बालविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. 2.25 कोटी जवळजवळ लाडक्या बहिणी योजनेत होत्या, परंतु आता 92 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर निघालेल्या आहेत, बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जवळजवळ ऑलमोस्ट आता म्हणजे 1.5 कोटी म्हणूया आपण, फक्त 1.5 कोटी लाडक्या बहिणी म्हणजे 1 कोटी आणि जवळजवळ 47 लाख लाडक्या बहिणी ॲप्रॉक्सिमेटली या लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत आहेत. त्यामुळे संख्या कमी झाली, निधी पण कमी झाला आणि वितरणाचे जे दिवस आहेत ते सुद्धा आता कमी झाले. परंतु या पाठीमागे काय आहे सत्य, तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार पुन्हा उद्या म्हणजे नव्याने 20, 21, 22 या 3 दिवस वितरण पुन्हा सुरू होईल का, हेही आपण महत्त्वाचं अपडेट बघणार आहोत. लाडक्या बहिणी, कालचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे की हप्ता आला नाही काय करावे. यामध्ये सर्व महत्त्वाचे अपडेट सांगितलेले आहे. तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर आठवणीने सर्वांनी तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये सर्व सांगितलं आहे की हप्ता जर आला नाही तर आपण काय काय चेक केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण आपल्या सगळ्या नीट आणि अपडेट ठेवल्या पाहिजे, असा तो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. काल संध्याकाळी आलेला व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ आठवणीने सर्वांनी जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला प्रश्न नाही राहणार. कारण की EKYCच्या बाबत लाडक्या बहिणींच्या खूप कमेंट्स येत आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिली आहे त्यांची तर EKYC होणारच आहे जेव्हा EKYC प्रक्रिया सुरू होईल तेव्हा. आणि दुसरे असे की बघा, आता उद्या म्हणजे सोमवारी 20, 21, 22 पुन्हा हे 3 दिवस वितरण सुरू होऊ शकतं का? पुन्हा वितरण उद्या सुरू होणार का आणि वितरण किती दिवस सुरू राहील, तसे आपल्याला अजून आपल्या हाती तसे काही अपडेट आलेले नाही आहे. परंतु चान्सेस आहे की उद्या पुन्हा वितरण सुरू होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना हप्ता जर आलेला नसेल तर काळजी करू नका, उद्या तुम्हाला हप्ता येऊ शकतो. तुम्हाला उद्या हप्ता आला की आठवणीने कमेंट करून ठेवा. आणि आपले सगळे जे आहे ते सगळे आपले प्रत्येक लाडक्या बहिणीने आपले सर्व अकाउंट्स म्हणजे जसं की DBT खाते आहे, रेशन कार्ड आहे, बँक खाते आहे, पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या अपडेट करून ठेवा, तरच तुम्हाला हप्ता येईल. नाहीतर पात्र असूनही हप्ता येणार नाही जर हे अपडेट नसेल तर.